पावसाळ्याच्या दिवसांमध्ये मस्त कुरकुरीत तळणीचे पदार्थ खायला सगळ्यांनाच आवडतात. तर आज मी कुरकुरीत आणि खुसखुशीत अळूवडी बनवणार आहे. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. अळूची पानं काढून आणल्यानंतर ती स्वच्छ धुवून घ्यायची. त्यासाठी एका मोठ्या भांड्यात किंवा परातीत भरपूर पाणी घेऊन आणि एक गच्च चमचा मीठ घ्यायचं. मीठ संपूर्ण पाण्यामध्ये विरघळल्यानंतर अळूची पानं मोकळी करून या पाण्यामध्ये घालायची आहेत. मिठाच्या पाण्यामध्ये ही पानं घातल्यानंतर छोटे मोठे जे कीटक असतात किंवा धूळ माती असते ती अगदी स्वच्छ होते. कमीत कमी अर्धा तास मी ही पानं या पाण्यामध्ये ठेवून देणार आहे. वड्यांची पानं कापण्याची सुद्धा एक ट्रिक असते बरं का. मधला हा जो गडद देठ दिसतो तो सुरीने कापून घ्यायचा आहे. अगदी तळापासून आले की याची साल अगदी सहज निघून येते. रोल करताना मध्ये अडथळा येऊ नये यासाठी लाटणीने लाटून घ्यायचं. म्हणजे अगदी पोळीप्रमाणे पातळ असं पान आपल्याला वड्यांसाठी मिळतं. त्यामुळे रोल करणं अगदी सोपं जातं. एकामागोमाग सगळी पानं मी अशी करून घेतली आहे. इथे मी मोजून 5 पानं घेतली आहेत. 5 पानांसाठी मी 2 कप बेसन पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये वड्या मस्त कुरकुरीत आणि त्याला छान बाइंडिंग येण्यासाठी 2 गच्च चमचे भरून तांदळाचे पीठ घेतलेलं आहे. 1 चमचाभर मी यामध्ये तिखट घेतलं आहे. अर्धा चमचा हळद घेणार आहे. त्याचबरोबर पाव चमचा गरम मसाला पावडर आणि 2 मोठे चमचे पांढरे तीळ घेतलेले आहे. अळूच्या पानांना थोडीशी खाज असते म्हणून मी त्यात चिंचगुळाची चटणी घेतलेली आहे. चवीनुसार मीठ घालणार आहे. त्यानंतर हे सगळं मिश्रण एकत्र करून घेणार आहे. म्हणजे त्यानंतर पिठामध्ये सगळं असं एकजीव होतं. साधारणतः 5-6 चमचे पाणी घालायचं आहे आणि जसं आपण भज्यांसाठी पीठ भिजवतो अगदी तसंच आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. खूप जास्त पातळ नाही किंवा खूप जास्त घट्टही नाही. अळूच्या पानांपैकी सगळ्यात मोठं पान तळाला ठेवून शिरा ज्याच्या मी लाटून घेतल्या होत्या त्या बाजूला थोडं थोडं हे पीठ लावून घ्यायचं आहे. त्यानंतर दुसरं पान घेताना अशी टोकाची बाजू उलट्या दिशेने ठेवायची. एकावर एक पान ठेवून साधारणतः मी 5 पानांचा रोल करून घेणार आहे.
5ही थर झाल्यानंतर दोन्ही बाजूंचे पान हे असे फोल्ड करून घ्यायचे आहे. त्यानंतर घट्ट असा रोल करून घेणार आहे. व्यवस्थित लाटणीने लाटून घेतल्यामुळे हे असे रोल करणं अगदी सहज सोपं जातं. चाळणीला थोडं तेल लावून हा रोल मी आता वाफवण्यासाठी साधारण 20 मिनिटं मोठ्या आचेवर ठेवणार आहे. वीस मिनिटं झाल्यानंतर रंग हलकासा बदलतो. व्यवस्थित ही वडी शिजलेली आहे. थंड झाल्यानंतर त्याच्या पातळ पातळ वड्या मी आता मस्त चिरून घेते. अशा वाफवून घेतल्यामुळे आतपर्यंत पीठ मस्त शिजलं जातं. कच्चं राहण्याचा प्रश्न येत नाही. कढईमध्ये चांगलं कडकडीत धूर येईपर्यंत तेल तापवून घ्यायचं आहे. मोठ्या आचेवर 1-2 मिनटे एका बाजूने आणि दुसऱ्या बाजूने उलटून 2 मिनटे अशी 3 ते 4 मिनटे मी मोठ्या आचेवर छान गुलाबी रंग येईपर्यंत वड्या तळून घेतल्या आहेत. अगदी परफेक्ट अशी ही अळूवडी खाण्यासाठी तयार झालेली आहे. अशी अळूवडी तुम्हीसुद्धा नक्की करून पहा. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका.